नमस्कार मंडळी. तूर मरणं हे सगळ्यात मोठी समस्या तूर या पिकांमध्ये आहे आणि तूर मरण्याचे साधारणतः 3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे जास्तीचा पाऊस किंवा पाणी शेतात साचणे. दुसरं कारण म्हणजे मुळकूज, जे मर आपल्याला फुलं सुरू झाल्यानंतर झाडं मरतात ती मुळकूज. आणि तिसरं कारण आहे फायटोप्थेरा ब्लाइट, म्हणजे फांदी मर, फांदीला डागं पडून झाडं मरतात ते मर. आता सध्या विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी झाला आहे आणि पाऊस आता पुढचे 3 दिवससुद्धा पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळं पाणी जास्त झाल्यामुळं हे तुरीचं मर खूप मोठ्या प्रमाणात वाढेल असा शंका वाटते. त्यासाठी जास्त पाण्यामुळं तूर मरू नये आणि फ्युजेरियम विल्ट आणि फायटोप्थेरा ब्लाइटसाठी सुद्धा त्याचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी एका पंपामध्ये 50 ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX, 50 ग्रॅम NPK बूस्ट DX आणि 150 मिली रायझर असं जर पंपात घेऊन नोझल काढून शेतात आळवणी केली तर ही मर आपली एकदम कमी होईल. किंवा काही झाडं मेले जरी असतील तरी त्या झाडांना नवीन पालवीसुद्धा येण्यासाठी मदत होईल. ट्रायकोबूस्ट DX पंपाला 50 ग्रॅम, NPK बूस्ट DX 50 ग्रॅम आणि 150 मिली रायझर प्रति पंप अशी आळवणी करावी. धन्यवाद.